विचार करा, महाराष्ट्राच्या एका घनदाट जंगलात शेकडो वर्षांपासून एक असं रहस्य लपलंय ज्याने आजच्या आधुनिक विज्ञानालाही चक्रावून टाकलंय. आज आपण एका अशा 2000 वर्ष जुन्या प्रवासावर निघणार आहोत, जिथे दगड बोलतात आणि रंग इतिहास सांगतात. होय, आपण बोलतोय अजिंठा लेण्यांबद्दल. हे फक्त एक टुरिस्ट स्पॉट नाहीये, तर हा एक असा अथांग आणि हरवलेला इतिहास आहे, जो आजही आपल्याला पूर्णपणे समजलेला नाही. चला तर मग या अंधारलेल्या पण थक्क करणाऱ्या प्राचीन जगात एक पाऊल टाकूया. आणि इथूनच सुरू होतो आपला पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न. जरा विचार करून बघा, 2000 वर्षांपूर्वी जेव्हा वीज नव्हती, मोठमोठी मशीन्स नव्हती किंवा आजच्यासारखं प्रगत तंत्रज्ञानही नव्हतं, मग ह्या अवाढव्य लेण्या नेमक्या बांधल्या कशा गेल्या? कोणताही आधुनिक सपोर्ट नसताना फक्त आणि फक्त छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने अखंड डोंगरातून असं काहीतरी निर्माण करणं, हे अक्षरशः मानवी क्षमतेच्या आणि आपल्या आजच्या कल्पनेच्याही पलीकडचं वाटतं, नाही का? इसवी सन पूर्व 2 शतक. हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळात जावं लागेल. एका बाजूला जगातील अनेक भागात लोक अजूनही अगदी प्राथमिक अवस्थेत जगत होते. जीवन खूपच साधं होतं. आणि दुसऱ्या बाजूला इकडे भारतात अजिंठा लेण्यांचं गणितीयदृष्ट्या अत्यंत अचूक असं दगडी बांधकाम आकार घेत होतं. जगात इतरत्र वास्तुकलेत काहीही मोठी प्रगती होत नसताना इथले लोक केवळ अखंड दगड तासून अशी एक अविश्वसनीय आणि परफेक्ट वास्तू उभी करत होते. हे ज्ञान त्यांच्याकडे आलं तरी कुठून? हा विरोधाभास खरंच थक्क करणार आहे. आता ही वास्तू नेमकी किती मोठी आहे हे सांगण्यासाठी फक्त एक आकडा पुरेसा आहे. 30. होय, महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातल्या वाघूर नदीच्या खोऱ्यात एका भल्या मोठ्या डोंगरात एकूण 30 पेक्षा जास्त लेण्या कोरलेल्या आहेत. आणि लक्षात घ्या, ह्या फक्त काही साध्या गुहा नाहीत. हे पूर्णपणे दगडात कोरलेलं आणि वसलेलं एक अभाढव्य प्राचीन जग आहे. या एका आकड्यावरूनच आपल्याला या निर्मितीच्या प्रचंड स्केलची कल्पना येते. एका संपूर्ण पर्वताला पोखरून त्याला एका शहराचं रूप देणं हे काही साधं काम नक्कीच नव्हतं. अजिंठा लेण्या या फक्त दिसायलाच सुंदर नाहीत, तर त्या गणितीयदृष्ट्या अगदी परफेक्ट आहेत. दगडांमध्ये कोरलेले ते भव्य खांब बघा, किंवा त्या भिंतींची रचना बघा. ती इतकी अचूक आहे की आजही जगातले मोठे मोठे आधुनिक वास्तुविशारद आणि इतिहासकार त्याचा सखोल अभ्यास करतात. कोणत्याही अत्याधुनिक उपकरणांविना, मोजमापाच्या प्रगत सिस्टीमविना इतक्या भव्य स्तरावर एवढी अचूकता कशी काय साधली असेल? आजच्या 21व्या शतकातही हे सगळं आपल्याला अचंबित करतं. या भिंती जणू त्यावेळच्या प्रगत इंजिनिअरिंगची मोख साक्ष देत आहेत. वास्तुकलेच्या या अफाट ज्ञानानंतर आता आपण एका अशा कलात्मक रहस्याकडे वळणार आहोत, ज्याने आजच्या प्रगत विज्ञानालाही कोड्यात टाकलंय. 2000 वर्ष उलटून गेल्यानंतरही या भिंतींवरील ते जिवंत आणि नैसर्गिक रंग आजही कसे काय टिकून आहेत? विचार करा, आजच्यासारखी कोणतीही केमिकल रसायनं नसतानाही या चित्रांनी काळावर आणि निसर्गाच्या सततच्या आघातांवर मात कशी केली असेल? हे गूढ इतकं गडद आहे की याचं एकही ठोस उत्तर आजही आपल्याला सापडलेलं नाही. आता संशोधकांचं असं म्हणणं आहे की हे रंग नैसर्गिक खनिजे, रंगीत खडे आणि वेगवेगळ्या वनस्पतींपासून बनवले गेले असावेत. निसर्गातल्या अगदी साध्या साध्या गोष्टींचा वापर करून हे कधीही न पुसले जाणारे अमर रंग तयार केले गेले. पण ह्यातली सर्वात आश्चर्याची गोष्ट माहितीये काय? आजचं इतकं प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरूनही ती नेमकी पद्धत आपल्याला पुन्हा तशीच्या तशी तयार करता आलेली नाहीये. हे प्राचीन तंत्र खरोखरच अद्वितीय होतं. त्या काळातल्या कलाकारांना रसायनांचं असं नेमकं कोणतं ज्ञान होतं जे आज आपल्याकडे नाहीये? आणि इथूनच आपण ह्या कथेतल्या एका वेगळ्या आणि कदाचित सर्वात मोठ्या ट्विस्टकडे जातो. इतके भव्य, अवाढव्य आणि सुंदर वास्तू अचानक इतिहासाच्या पानांमधून गायब कशी झाली? एका अत्यंत प्रगत संस्कृतीची ही अप्रतिम कलाकृती काही शतकानंतर जणू जंगलात पूर्णपणे हरवून गेली. हजारो वर्षे वाढलेली झाडे, वेली आणि घनदाट अरण्याने या पूर्ण वास्तूला झाकून टाकलं आणि आपलं हे आधुनिक जग तिचं अस्तित्वच विसरून गेलं. पण एक विचार करा, एका विशाल पर्वतावरील एवढी मोठी निर्मिती कुणाच्याच लक्षात न येता अशी कशी काय लपून राहू शकते? या लेण्यांचा आजवरचा प्रवास एखाद्या रहस्यमयी सिनेमाच्या कथेसारखा वाटतो. बघा, इसवी सन पूर्व 2 शतकात या भव्य निर्मितीची सुरुवात झाली. अनेक शतके इथे कलाकारांनी रात्रंदिवस काम केलं, पण त्यानंतरच्या काळात हे सगळं एका घनदाट जंगलाने गिळंकृत केलं. तिथे उरली ती फक्त एक भयान शांतता आणि अंधार. आणि मग थेट 1819 मध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या हरवलेल्या जगाचा पुन्हा शोध लावला.
हा पूर्ण घटनाक्रम खरोखरच अंगावर शहारे आणणार आहे. 1819 हे तेच वर्ष आहे ज्याने इतिहासाला एक वेगळीच कलाटणी दिली. जरा ती वेळ डोळ्यांसमोर उभी करा. जॉन स्मिथ नावाचा एक ब्रिटिश अधिकारी एका घनदाट आणि अनोळखी जंगलात शिकारीसाठी गेला होता. तिथे फिरत असताना अचानक वेलींच्या आणि झाडांच्या दाट जाळ्यांमधून त्याच्या नजरेला दगडात कोरलेली एक प्राचीन कमान दिसली. त्याने तिथे जवळ जाऊन पाहिलं आणि जगाच्या इतिहासातल्या एका सर्वात मोठ्या रहस्याचा अचानक उलगडा झाला. शेकडो वर्षांच्या नीरव शांततेनंतर आणि त्या घनदाट अंधारानंतर एक हरवलेलं प्राचीन जग पुन्हा एकदा जगासमोर उभं ठाकलं होतं. वेलींमागे आणि मातीच्या ढिगाऱ्यांखाली लपलेली एक पूर्ण संस्कृती उजेडात आली होती. तो क्षण किती अविश्वसनीय आणि थक्क करणारा असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. जेव्हा हातातल्या मशालीच्या प्रकाशात त्या प्राचीन मूर्ती आणि ती चित्रे पहिल्यांदा उजळून निघाले असतील तेव्हा जणू साक्षात काळच तिथे गोठला असेल. आता वास्तुकला आणि चित्रकलेच्या या अद्भुत दुनियेतून आपण एका अत्यंत गूढ अशा पैलूकडे वळूया. तो म्हणजे ध्वनी, म्हणजेच साऊंड. प्राचीन काळातल्या लोकांना साऊंड इंजिनिअरिंगची इतकी प्रगत समज होती का? हा प्रश्न पडण्यामागचं कारण म्हणजे अजिंठाच्या काही लेण्यांमध्ये, विशेषतः प्रार्थना कक्षांमध्ये उभं राहिल्यावर आवाज एका विचित्र आणि अतिशय वेगळ्याच स्तरावर घुमतो. त्याचे प्रतिध्वनी, ते कंपन हे अतिशय जाणीवपूर्वक निर्माण केल्यासारखे वाटतात. इथे उच्चारलेला प्रत्येक शब्द थेट मनाचा ठाव घेतो. यातली सर्वात अचंबित करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ही ध्वनीची रचना थेट त्या पर्वताच्या दगडातच कोरून काढली गेली आहे. आजचे इतिहासकार आणि ध्वनितज्ञ स्पष्ट सांगतात की हे प्रतिध्वनी चुकून निर्माण झालेले नाहीत, तर ती अगदी नियोजनबद्धपणे आणि जाणून बुजून केलेली अफाट रचना आहे. त्या खांबांमधील अंतर आणि घुमटाकार छत यामुळे आवाजाला एक वेगळीच गती मिळते. जर हे खरं असेल तर प्राचीन मानवाच्या बुद्धिमत्तेबद्दलची आपली आजची समज अजूनही खूप खूप अपूर्ण आहे हे नक्की. प्राचीन सिनेमा. अनेक इतिहासकार आणि कला अभ्यासक अजिंठाच्या चित्रांचं वर्णन करताना याच शब्दाचा वापर करतात. कारण या भिंतींवर केवळ चित्रे नाहीत, तर बौद्ध कथा, राजघराणी, सामान्य लोकांचं आयुष्य, मानवी भावभावना आणि युद्धाचे प्रसंग आहेत. या सर्वांचं इतकं जिवंत आणि डिटेल चित्रण या भिंतींवर आहे की ते बघताना खरोखरच एखादा भव्य सिनेमा आपल्या डोळ्यांसमोरून जात असल्यासारखं वाटतं. जणू काही त्या काळातल्या माणसाने आपला संपूर्ण इतिहासच या भिंतींवर कोरून ठेवलाय. पण थांबा, या चित्रांमध्ये फक्त कथाच नाहीत, या कलात्मक रचनांमध्ये काही अत्यंत गूढ असे आध्यात्मिक संदेशही लपलेले असू शकतात. अनेक चित्रांमध्ये आणि छतावरच्या नक्षीकामात अशी काही चिन्हे आणि डिझाईन्स दिसतात ज्यांचा नेमका अर्थ आजही कुणालाही उलगडलेला नाहीये. तज्ज्ञांमध्ये अजूनही यावर जोरदार चर्चा सुरू असते की हे काही सखोल आध्यात्मिक मेसेजेस आहेत की केवळ त्यावेळच्या कलाकारांनी त्यांच्या आवडीनुसार काढलेल्या डिझाईन्स. हे गूढ कदाचित त्या कलाकारांसोबतच कायमचं लुप्त झाले. या सगळ्यावरून एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट होते. ही जागा म्हणजे केवळ दगड आणि रंगांचा खेळ नाहीये, तर ती त्या प्राचीन लोकांची अढळ श्रद्धा, त्यांची अफाट कला आणि एका हरवलेल्या पण अत्यंत प्रगत बुद्धिमत्तेचं जिवंत उदाहरण आहे. अजिंठा लेण्यांमधली ती सखोल शांतता हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या महान विचारांची आजही साक्ष देते. जेव्हा आपण या लेण्यांमध्ये उभे असतो ना, तेव्हा आपण फक्त एक वास्तू पाहत नसतो, तर एका अथांग ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. त्यामुळेच साहजिकच आपल्या मनात एक अत्यंत महत्त्वाचा आणि खोल प्रश्न उभा राहतो. हे इतकं प्रगत ज्ञान अचानक एका रात्रीत कुठून आलं? की त्यामागे अजूनही मोठा, आपल्यापासून लपलेला असा एखादा हरवलेला इतिहास आहे? खरं रहस्य या कोरीव दगडांमध्ये नाहीये, तर त्या प्राचीन वास्तुविशारदांच्या आणि कलाकारांच्या बुद्धिमत्तेत आहे, जे नक्कीच त्यांच्या काळाच्या आणि आपल्या आजच्या कल्पनेच्याही खूप पुढे होते. आज ही जागा एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून जगभर ओळखली जाते. ही वास्तू मानवी क्षमतेचा असा एक भक्कम पुरावा आहे जो आजच्या आधुनिक विद्वानांनाही चक्रावून टाकतो. इतिहास म्हणजे फक्त घडून गेलेला भूतकाळ नसतो, तर तो असा एक जिवंत विषय आहे ज्याचा आपण जेवढा खोल अभ्यास करू तेवढा तो अधिकच गूढ आणि रहस्यमयी बनत जातो. अजिंठा आपल्याला हेच शिकवतं की आपला प्राचीन काळ हा काही मागासलेला नव्हता, तर तो वेगळ्याच प्रकारच्या प्रगतीचा एक सुवर्णकाळ होता. महाराष्ट्रातील या अत्यंत शांत आणि गूढ आध्यात्मिक रहस्य उलगडणाऱ्या प्रवासानंतर पुढच्या वेळी आपण एका वेगळ्याच थरारक वाटेवर जाणार आहोत. आपण भारतातील सर्वात भूताटकी मानल्या जाणाऱ्या किल्ल्याचं सत्य जाणून घेणार आहोत, भानगड.
ही एक अशी कथा आहे जी इतिहास आणि भीती यांच्यातली रेषाच पूर्णपणे पुसून टाकते. आणि शेवटी जाता जाता एक विचार नक्की करा. जेव्हा इतिहासावरील पडदा अखेर दूर होतो आणि अशी काही थक्क करणारी रहस्य उलगडतात, तेव्हा त्या अंधारात आणखी कोणती गडद रहस्य आपली वाट पाहत असतील? याच एका खोल आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आपला आजचा हा रहस्यमयी प्रवास इथेच थांबवूया. अशाच ऐतिहासिक आणि गूढ माहितीच्या शोधासाठी नक्की जोडलेले रहा.